विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात। वाढीला का लागली ह्याचा विचार केला पाहिजे। उलट महाविकास आघाडीनं पण आता इतकं व्यवस्थितपणे ही आघाडी टिकवण्याच्या करता, मजबूत करण्याच्या करता त्याला कुठेही अडचण येणार नाही, खबरदारी वरिष्ठांनी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे। आणि ही खबरदारी घेत असताना पत्रकार मित्रांनो, यावेळेसच्या पदवीधर आणि शिक्षक या मतदारसंघातल्या मतदारांनी हा कौल दिलेला आहे। हा उच्च शिक्षित वर्ग आहे, हा सगळ्यात शिकला सवरलेला वर्ग आहे आणि शिक्षक तर भावी पिढी घडवण्याचं काम करत असतात। त्यामुळं तिथं त्यांनी हा विचार का केला ह्याचं पण आत्मचिंतन, आत्मपरीक्षण हे सर्वांच्याकडनं झालं पाहिजे। वंचितच्या बाबतीतची भूमिका तुम्ही वैयक्तिक सांगितली, तर त्या संदर्भात पाठपुरावा तुम्ही करणार आहात किंवा भेटणार आहात? त्याबद्दल ज्यावेळेस आम्ही एकत्र बसू, आम्हाला पहिल्यांदा त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करावी लागेल। मागे मी उद्धव ठाकरे साहेबांशी, मी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि एकनाथ खडसे आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्याच्या पुढे जाऊन बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही जसं सकारात्मक भूमिका घेऊन पुढे जायचं आमच्या मनात आहे, तसं समोरच्यांनी पण वरिष्ठांनी आमच्या वरिष्ठांच्या बद्दल वेगळी वक्तव्य न करता चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे किंवा जे काही बोलायचं असेल तर ते चार भिंतींमध्ये बोललं पाहिजे, असं माझं मत आहे। दादा, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, या आंदोलनाच्या संदर्भात गोपीचंद पडळकर असतील, अभिमन्यू पवार असतील, कॅबिनेटच्या दिवशी तर आले, श्रेय घेण्याचा सगळा प्रयत्न केला, आज परत एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करतायत। मी तुम्हाला सांगू का, काही लोक राजकारणात काम करत असताना जाहिरातबाजी, काही त्याला नौटंकी असा पण शब्द तुम्ही वापरू शकता, असलं करण्याचा प्रयत्न करतात। वास्तविक काही जण तिथं जातात, बरोबर त्याच दिवशी कॅबिनेट असते, त्याच दिवशी फोन लावल्या फोन लागतो आणि लगेच संभाषण होतं आणि लगेच तिकडनं प्रतिसाद दिला जातो की आम्ही ते काम करू। वास्तविक मी आपल्याला सांगतो, ह्या ज्या काही संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, हे विनंती करू शकतात, हे त्यांच्यावर प्रेशर करू शकत नाही, नंबर एक। आणि दुसरी गोष्ट, आम्ही पण कधी कधी कुणाला फोन करतो तर आमचा सकाळी लावलेला फोन संध्याकाळी लागतो, ते सांगतात नाही कामात आहेत, बिझी आहेत, त्यांच्या तिकडचे ऑपरेटर किंवा त्यांचे OSD किंवा त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी सांगतात कामातनं मोकळे झाल्यावर त्यांना तुमचा निरोप दिला जाईल आणि तुम्हाला फोन केला जाईल। आम्हाला तर कधी केलाय फोन आणि लगेच तिकडनं उचललाय असा तरी मला तरी अनुभव आला नाही। तेच आंदोलन होतं त्यावेळेस DCM पण पुण्यात होते, हे ठरवून केलंय का? हे ठरवून केलेलं आहे का सगळं? ते तुम्हाला माहिती का, सेटची परीक्षा असते ना, सेटची परीक्षा, ती सेटची परीक्षा वेगळी आणि हे सेट केलेलं वेगळं। नाही दादा, ह्या संदर्भात आंदोलन झालं होतं तेव्हा DCM पण पुण्यात होते, विद्यार्थ्यांनी त्यांना फोन पण केले होते, उचलले नाही, भेटले नाही, काँग्रेसने आंदोलन केलं तेव्हा। जाऊ दे, आता जे झालंय त्याच्यात कशाला त्याच्यात वेळ घालून तुम्ही, आज परत आंदोलन सुरू आहे। हे काय, जोपर्यंत आंदोलनकर्त्यांना त्यांना न्याय मिळत नाही असं वाटतंय तोपर्यंत ते आंदोलन करत राहणार, तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे। त्या आंदोलनामध्ये तथ्य आहे तर राज्यकर्त्यांनी लक्ष घालून त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे। आता काही आंदोलनं कशी असतात, सरकार कुणाचं आहे ते बघून आंदोलन केले जातात। आता त्या आंदोलन करणाऱ्यांच्या प्रमुखांच्या विचाराचं सरकार आलं तर आता तिथं आंदोलन होताना दिसत नाही, STचं आंदोलन एकदमच थांबलेलं आहे। कधी 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 प्रभाग रचना जी आता महापालिका कसब्यात नाही, मी अजिबात नाही। पिंपरी चिंचवडमध्ये पाठीमागच्या काळामध्ये राज्यकर्ते ते असताना त्यांनी
2017 साली माझा पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा जो पराभव झाला त्यामध्ये प्रभाग रचना करत असताना थोडंसं वेगळ्या पद्धतीनं कुठली मतं काढायची, कुठली मतं घालायची, असं कुठली मतं आपल्या विचाराची, कुठली मतं तिकडच्या विचाराची, असं करून त्यावेळेस प्रभाग रचना केली आणि त्याचा फटका मला दोन्ही ठिकाणी आमच्या पक्षाला बसला. तशा पद्धतीनं आत्ता प्रभाग रचना करत असताना मी गमतीनं म्हणलो, मी राज्यकर्ता म्हणून 92 पासून फक्त मधी 95 ते 99 आम्ही सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळेस मुंडे साहेब, मनोहर जोशी आणि राणेसाहेब सरकारमध्ये होते आणि मधी 2014 ते 19 ह्या 5 वर्षात आम्ही सरकारमध्ये नव्हतो. पण मी केव्हाही मला कुणी माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादा हे असं करायचं आहे तसं करायचं, मी त्यांना म्हणायचो की आपलं स्वतःचं काम जर उजवं असेल तर प्रभाग रचना नॅचरल बॉर्डर लक्षामध्ये घेऊन ते करत असतात. तो त्यांचा अधिकार, त्यांचा म्हणजे निवडणूक आयोगाचा किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांचा. तर त्याच्यात आपण ढवळाढवळ करू नये. आपल्या पण डोळ्याला ती रचना योग्य पद्धतीची वाटली पाहिजे. नाही, मी असं म्हणालो, आता सत्यजित इतके दिवस चेंडू काँग्रेसच्या कोर्टात होता. आता सत्यजित निवडून आल्यानंतर सत्यजितला सगळेच जण म्हणजे काँग्रेसकडे बोलवण्याचा प्रयत्न करणार आणि विरोधी दुसरा पक्ष त्यांच्याकडे बोलवण्याचा प्रयत्न करणार. उद्याच्याला सत्यजितनी आता त्याला पूर्ण पुढं स्वतःचं राजकीय भवितव्य आहे. त्याला बरेच वर्ष राज्याच्या राजकारणात काम करायचं आहे. त्याच्यामुळं सत्यजितनं ह्या सगळ्याचा विचार करून मला असं वाटतं, माझं मत आहे, सत्यजितनं ऐकावं न ऐकावं तो त्याचा अधिकार आहे, परंतु त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारधारेशी निगडीत असल्यामुळं आणि तोही काँग्रेसचा एका महत्त्वाच्या सेलचा प्रमुख म्हणून अनेक वर्ष त्यांनी तरुणांना एकत्र करण्याचं काम केलेलं असल्यामुळं ह्या मधल्या 1-1.5 महिन्याच्या काळामध्ये काय झालं ह्याकरता जास्त त्यांनी मनाला लावून घेऊ नये आणि त्यांनी काँग्रेसच्या बरोबर जावं. बाळासाहेब थोरात आणि त्याचे वडील डॉक्टर तांबे ते घरातलेच आहेत, ते सांगतील ते त्यांनी त्या ठिकाणी ऐकावं, कारण वडीलधाऱ्यांचं आपण ऐकत असतो आणि ह्याच्या उपर काय करायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे. पण त्या मतदारसंघामध्ये त्यांना एवढी प्रचंड मतं मिळत असताना महाविकास आघाडीतल्या इतरांनी पण त्याला मदत केलेली दिसते आणि त्याच्यात त्याला निवडून येण्याच्या करता त्याचं स्वतःचं एकंदरीत निवडणुकीच्या टॅक्टिक्स आणि त्याचबरोबर काही महाविकास आघाडीतल्या लोकांनी किंवा मतदारांनी त्याला दिलेली साथ, त्यामुळेच एवढं दैदिप्यमान यश त्यांना मिळालं. मॅटनी बंद केले. वास्तविक त्या संदर्भामध्ये EWSच्या मुलांच्यावर तो अन्याय आहे म्हणून ताबडतोब आत्ताच्या राज्यकर्त्यांनी सरकारनी मीटिंग बोलवावी आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट जनरल असतील, विधी व न्याय विभाग असेल, चांगले प्रख्यात वकील असतील, यांचा सगळ्यांचा सल्ला घेऊन त्या मुलांच्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करावा. कसब्याच्या संदर्भामध्ये मी आज सकाळीच जयंत पाटलांशी फोनवर दूरध्वनीद्वारे संभाषण केलं आणि त्यामध्ये जयंतराव मला म्हणाले की आज सुभाष देसाई, नाना पटोले, जयंत पाटील असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र बसणार आहे आणि त्याच्यातून ह्या 2 जागांच्या बद्दलचा निर्णय ते घेणार आहेत. मी त्यांना सांगितलं की मी त्या मीटिंगला येऊ शकत नाही कारण माझे आज पुण्यामध्ये बरेच कार्यक्रम आहेत, बरीच कामं आहेत. तुम्ही व्यवस्थितपणे
त्या त्या जागा कुणी लढल्या पाहिजे ह्याबद्दलचा निर्णय घ्या आणि इलेक्टिव्ह मेरिट कुठल्याकडं जास्त दिसते त्यांना उमेदवारी द्या. चिंचवडमध्ये करेक्ट कार्यक्रम होणार का? चिंचवडमध्ये करेक्ट कार्यक्रम होणार का? नाही हे का शेवटी मतदार राजा हा प्रमुख आहे. मतदार राजाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करू. आत्ताचे सत्ताधारी ते त्यांच्या परीनं करतील. जनतेने कुणाला कौल द्यायचा जनता ठरवेल. मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. फॉर्म घेतला, फॉर्म भरला का? मी उद्याच्याला जाऊन फॉर्म आणतो. म्हणजे काय भरला का? उद्याच्याला कदाचित आमच्यातल्या इच्छुकांना असं वाटलं असेल की बाबा आधीच सगळी तयारी करावी, एकदम नाव जाहीर झाल्यावर धावपळ व्हायला नको, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी केला असेल. जुने पेन्शन या विधान परिषदेत खूप नाराजी. तुम्हाला एक माहिती का, हे 2005 सालापासून चालत आलेलं आहे. आता कुठलं साल आहे? 2023. आतापर्यंत किती निवडणुका झाल्या? तुम्ही काय करता? तुम्ही लोकांनी दिलेला कौल हा ह्या कारणाकरता दिला असं करून तुम्ही त्यांच्या मताचा अनादर करता. हे अजिबात मान्य नाही. आज पदवीधर आणि शिक्षक हे आत्ताच्या झालेल्या महागाईवर, होत असलेल्या बेरोजगारी, बेकारीवर हे अतिशय नाराज आहेत आणि म्हणून त्यांनी ती नाराजी मतपेटीद्वारे व्यक्त केली. पण पेन्शनच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय नेमकी? अहो, मी ते भाषणात सांगितलं ना. तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये काय काय मी बोलतो ते ऐकत नाही का? मी औरंगाबादला बोलत असताना ह्याबद्दलचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. मी नांदेडला बोलत असताना त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. शेवटी काम करत असताना ज्यांचा जो हक्क असतो, अधिकार असतो, तो अधिकार लोकशाहीमध्ये ज्याचा त्याला दिला पाहिजे असं माझं मत आहे. ठाण्यामध्ये बारामती जिंकण्याचे गप्पा मारतात. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलेलं आहे. दरम्यान दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर अजित पवार यांनी रोखठोक मत व्यक्त केलेलं आहे. राज्यात पृथ्वीराज चव्हाणांमुळे सरकार गेलं असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. पृथ्वीराज चव्हाण थेट दिल्लीतून आले, त्यांना आमदारकीचाही अनुभव नव्हता, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये दुरावा आला आणि फटका बसून सरकार गेलं असं मत त्यांनी मांडलं. उद्धवजींचा देखील अनुभव चांगला, त्यांना एखादी गोष्ट करायची असेल तर ते त्यावर ठाम राहून करून घ्यायचे. तसंच जनतेच्या मनात आजही उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे असं मत त्यांनी मांडलं. वंचितला महाविकास आघाडीमध्ये घ्यायला माझी वैयक्तिक तयारी आहे, मला इतरांचं माहीत नाही असं देखील अजित पवार यांनी म्हटलं. तसंच 2004 साली राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद सोडायला नको होतं, त्यावेळी आमच्या वरिष्ठांनी कुणाला की होईना सीएम केलं असतं ना, तर आजपर्यंत बदल झाला नसता असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. सकाळी लवकर पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं काय, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कधी आमदार म्हणून इथं काम केलेलं नव्हतं. त्याच्यामुळं मागच्या काही वर्षाच्या मध्ये आम्ही लोक काम करत असताना आम्हाला आमच्या विरोधकांनी, परंतु त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कसं वागणूक दिली ती त्यांनी बघितलेली नव्हती. त्यांना आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता, इथल्या मंत्रिमंडळाचा अजिबात अनुभव नव्हता. ते दिल्लीत सीएम किंवा पीएम साहेबांच्या जवळचे पीएम ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या विभागाचं कामकाज ते बघायचे आणि निश्चितपणे दिल्लीचं राजकारण आणि राज्याचं राजकारणामध्ये खूप अंतर पडतं. आणि दुर्दैवाने त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना काही असे प्रसंग आमच्या समोर निर्माण झाले की आम्ही एकमेकाला साथ द्यायच्याऐवजी त्यावेळेसच्या काहींना आमचे विरोधक जवळचे वाटले, आम्ही राष्ट्रवादी जरा लांबचे वाटलो आणि तो फटका नंतर सरकार पडायला झाला. उद्धव ठाकरेंचं 2.5 वर्षाची कारकीर्द मी बघितली. उद्धव ठाकरे साहेब नेहमी काम करताना ते सगळ्यांशी चर्चा करून, आता मंत्रिमंडळात आम्ही लोकच
मंत्रिमंडळात कामकाज करायचो किंवा हे ते कुठली गोष्ट फार ताणून धरायची नाही, मात्र एखादी गोष्ट त्यांना करायची असेल तर ते सरळ सांगायचे, ही गोष्ट मी करणारच आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांची मानसिकता तयार करा आणि आपल्याला पुढं जायचं. उदाहरणार्थ ज्यावेळेस औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करून कॅबिनेटला विषय शेवटी आला होता, धाराशिवचा उस्मानाबादचा विषय आलेला होता, त्यावेळेस काही जणांचे वेगवेगळी मतं असू शकतात, पण त्यांनी सांगितल्यानंतर कॅबिनेटनी पण त्यांचा आदर केला मताचा. जनतेच्या मनात मी काही त्यांचं वकीलपत्र घेतलेलं नाही, मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, पण जनतेच्या मनात आज उद्धव ठाकरे साहेबांच्याबद्दल सहानुभूती दिसते. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्ष कारभार करत असताना त्यांना बाजूला करून त्यांच्यातले आमदारांचं फोडाफोडी करून गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा पाप ज्यांनी कुणी केलं त्यांना आपल्या महाराष्ट्रातली जनता असं उघड बोलून दाखवत नाही. हे आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, हे गप्प मनात ठेवतील, पण बटन दाबताना बरोबर तिथं जाऊन बटन दाबतील. अमरावती पदवीधर मतदारसंघाची माहिती घेत होतो, त्याच्यात 1 नंबरचं मत कुणाला दिलं नाही. त्याच्यात वोटिंग 1, 2, 3, 4 असं द्यायचं असतं. 2 नंबरचं डॉक्टर रणजित पाटलांना दिलेलं आहे. 4000 मतं तशी निघाली. म्हणजे ती 4000 मतं बीजेपी माइंडेड असताना त्यांनी 1 नंबरचं न देता 2 नंबरचं दिलं का, तर कुठंतरी आपल्या वरिष्ठांना काहीतरी त्यांना सुचवायचं म्हणूनच दिलं ना. ते तर पदवीधर होते सगळे, 2 नंबरचं दिलं, 1 नंबरचं दिलं नाही, मतं बाद झाली. अहो सकाळी 8000 मते तिथली बाद होती. मी ते विचारणारी एवढी कशी, ते म्हणले 2 नंबरची 4000 मतं मिळाली. त्याच्यावर 1 नंबरचं मत नसल्यावर ते मत बादच होतं. वंचितांचे नेते म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांनी शिवसेनेच्या बरोबर त्यांची आघाडी झालेली आहे. माझं वैयक्तिक मत म्हणाल तर महाविकास आघाडी टिकावी आणि त्याच्यात इतर पण बेरीज होण्याच्या करता जर सगळ्यांनी प्रयत्न केला तर मग पुढची महाराष्ट्राची निवडणूक वन साइडच होईल. कारण वंचित आघाडीला मानणारा पण एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. म्हणजे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायला तुमची तयारी आहे? माझी वैयक्तिक. वळूयात पुढच्या बातमीकडे. नारायण राणे विरुद्ध संजय राऊत वाद आता चांगलाच विकोपाला गेलेला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कायदेशीर नोटीस बजावली. नारायण राणे आणि किरीट सोमय्यांकडून सातत्यानं ठाकरे पक्षातील नेत्यावर टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत. यावरूनच आता राऊतांनी राणेंना नोटीस बजावली असून सोमय्यांविरोधात खटला दाखल करणार असल्याचं देखील राऊत यांनी म्हटलं. तसंच राणेंनी माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधातही कोर्टात धाव घेणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. नारायण राणे असतील, किरीट सोमय्या असतील किंवा अन्य कोणी असतील, यांना मी भाजपचे पोपटलाल म्हणतो. ते फक्त पोपटासारखे बोलत असतात, मागचा पुढचा विचार न करता. आणि या प्रत्येकाला कायदेशीर नोटीस पाठवून त्यांना आम्ही कोर्टामध्ये त्यांना उत्तर द्यायला लावू. सत्य काय आहे. भन्नाट आरोप करत असतात, बिनबुडाचे आरोप करत असतात, बेसलेस विधानं करत असतात. नारायण राणे असं म्हणतात की 2004 साली त्यांनी मला खासदार केलं. मग बाळासाहेब ठाकरे काय करत होते? शिवसेना प्रमुख. एका पक्षाचे प्रमुख होते का? हे शिवसेना प्रमुख होते का? आता फक्त ह्याने एवढंच सांगायचं बाकी ठेवलं आहे की बाळासाहेबांना शिवसेना प्रमुख म्हणून मीच नेमलं. माणसानं किती खोटं बोलावं भाजपच्या नादाला लागून. पण मला त्याविषयी आता काही बोलायचं नाही. मी कोर्टामध्ये त्यांना जर त्यांनी माफी मागितली नाही या सगळ्या संदर्भात तर त्यांना न्यायालयामध्ये मी त्यांच्यावर खटला दाखल करीन. किरीट सोमय्यावर खटला दाखल करतोय. आणि मीच नाही, ते शिवसेनेचे बहुतेक सगळे लोक ज्यांच्यावर असे आरोप होत आहेत खोटे, ते सगळे आता ह्या लोकांवरती खटले दाखल करतात.
दरम्यान खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे खोटे आरोप करत असल्याचा आरोप केलाय. तसंच याबाबत राणेंना नोटीसही बजावली आहे आणि आता या नोटीशीवर माजी खासदार निलेश राणे यांनी तोंडसूक घेतलंय. ट्विटद्वारे संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करताना निलेश राणे यांनी राऊतांवरच पलटवार केलेला आहे. निलेश राणे यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण ते देखील पाहूया. संजयने राणे साहेबांवर बदनामीचा दावा दाखल केलाय. मुळात बदनामीचा दावा दाखल करायला मार्केटमध्ये कसली तरी इज्जत असावी लागते. ज्याचं नाम नाही तो बदनाम होऊ शकत नाही असं ट्विट निलेश राणे यांनी केलेलं आहे. आणि आता एक मोठी बातमी. भाजपची कसबा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता बैठक सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडत असल्याचं कळत आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. कसबा पेठ विधानसभेसंदर्भात आता भाजपची बैठक सुरू झालेली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, भाजपची ही महत्त्वाची बैठक, आता कसब्यात भाजपकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार, काय बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे? बैठक उमेदवारी कुणाला मिळणार याबाबतची घोषणा जी आहे ती दिल्लीतून होईल. त्याच्यामुळे आता स्थानिक नेते कुणी त्याच्यावर, अगदी चंद्रकांत पाटील असतील किंवा इथले सगळे पदाधिकारी असतील, हे कुणी त्याच्यावर बोलायला तयार नाहीयेत. मात्र जे संकेत मिळत आहेत त्यानुसार काही गोष्टी स्पष्ट करता येऊ शकतात किंवा त्याचं अनालिसिस करता येऊ शकतं. काल मुक्ता टिळक यांचे चिरंजीव जे आहेत कुणाल टिळक यांची प्रदेश प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. आणि दुसरीकडे भाजपची एक व्यक्ती एक पद अशी किंवा एक कुटुंब एक पद अशी पक्षाची भूमिका आहे. त्याच्यामुळे आता टिळक कुटुंबातून कुणाला कसब्याची उमेदवारी मिळते का याबाबत बरीच अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे जी शक्यता सांगितली जाते त्यानुसार किंवा ज्याची चर्चा होते त्यानुसार टिळक कुटुंबामध्ये आता उमेदवारी जाणार नाही हे जवळपास निश्चित झालंय. आता नेमकी उमेदवारी कुणाला मिळते यामध्ये जोरदार रस्सीखेच जी आहे ती सुरू झाली आहे. मात्र त्याबरोबर निवडणुकीचं एकूण प्लॅनिंग जे आहे ते करण्यासाठीची आजची ही सगळी बैठक जी आहे पदाधिकाऱ्यांची, ज्याच्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते सहभागी आहेत आणि त्यानुसार या निवडणुकीचं नियोजन जे आहे ते केलं जाईल. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता उमेदवार कुणी जरी आला तरी निवडणूक बिनविरोध होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी एकत्रित लढेल असं चिन्ह आहे. काल नाना पटोलेंनी तशी घोषणा केल्यानंतर काँग्रेसकडून उमेदवार येईल आणि ही लढत जी आहे ती थेट भाजप विरोधात काँग्रेस अशी होईल असं दिसतंय. त्यामुळे भाजपनं जोरदार कंबर कसलेली पाहायला मिळते आणि अत्यंत गरमागरम बैठक जी आहे ती सुरू आहे. जवळपास 1 तास झाला, 11:30 पावणे 12 वाजल्यापासून ही बैठक सुरू झाली आहे. आणखी तासभर ही बैठक चालेल. वैभव, या बैठकीचे अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता एक मोठी बातमी. चिंचवड पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. पक्षातल्याच इच्छुकांना उमेदवारी द्या अशी थेट भूमिका घेऊन स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे इच्छुकांची यादी दिल्याची खात्रीलायक माहिती मिळते. यात प्रशांत शितोळे, विठ्ठल उर्फ नाना काटे, मोरेश्वर भोंडे यांच्यासह इतरही 7 जणांची नावं आहेत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी. एमपीएससी करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहेत. पुण्यामध्ये एमपीएससी करणारे विद्यार्थी यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. नवीन वर्णनात्मक अभ्यास 2023 पासूनच लागू करावा या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून यूपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात यावी यासाठी आंदोलन पुकारण्यात आलंय. पुण्यातील अलका चौकात त्यासाठी विद्यार्थी एकत्र जमलेले आहेत. आणि 3 दिवसांपूर्वी देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून यूपीएससीच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रम नुसार 2025 पर्यंत परीक्षा नकोत यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर सरकारकडून 2023 ऐवजी 2025 पासून नवीन अभ्यासक्रम नुसार परीक्षा घेण्यात येतील असं जाहीर करण्यात आलं. आणि मात्र आता विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाची नेमकी उलटी मागणी आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा 2025 पासून नव्हे तर 2023 पासूनच घेण्यात याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, या विद्यार्थ्यांमध्येच खरं तर 2 गट पडले असल्याचं पाहायला मिळतंय. आधी 2025 पासून अभ्यासक्रम लागू करावा यासाठी आंदोलन करण्यात आलं. मात्र आता एक गट म्हणतंय 2023 पासूनच हा अभ्यासक्रम लागू करायला हवा. नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत?
या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये सरळ सरळ उभे 2 गट पडल्याचं दिसून येत आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये राजकारण शिरलंय. आता युपीएससीच्या धर्तीवरती जे नवा अभ्यासक्रम लागू करायचा निर्णय सरकारनं घेतलेला होता त्याला 3 दिवसापूर्वी म्हणजे गेले 2 महिने जवळपास त्याला विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर मंगळवारच्या कॅबिनेट मिटिंगच्या दिवशीच बरोबर आंदोलन घेण्यात आलं. भाजपचे गोपीचंद पडळकर आणि इतर नेते जे आहेत अभिमन्यू पवार ते इथं आले. त्यांनी इथून उपमुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि लगेच तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आणि आता नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल असं सांगण्यात आलं. मात्र जे विद्यार्थी या नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यासाची तयारी जी आहे ती करत होते त्या विद्यार्थ्यांनी आता विरोधातली भूमिका घेतली आणि याच वर्षी हा अभ्यासक्रम जो आहे तो लागू करावा अशी मागणी करण्यासाठी त्यांनी पुण्यातल्या अलका चौकामध्ये आंदोलन सुरू केलंय. आता प्रशासनानं सुद्धा नेमकं काय करायचं हा सगळा महत्वाचा मुद्दा आहे. याचं कारण याच्यामध्ये या पूर्ण विषयामध्ये केवळ एमपीएससीचे विद्यार्थी आणि त्यांचं हित एवढाच मुद्दा नाहीये, तर याच्या मागे प्ले करणारे किंवा या सगळ्यांना ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे पाठीमागून चालवणारे अनेक वेगळे गट आहेत, ज्याच्यामध्ये क्लास चालक आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय पुढारी आहेत आणि हे प्रत्येक जण आपापल्या सोयीनं एक दबाव गट निर्माण करून आपल्या सोयीचा निर्णय करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे एकीकडं या एमपीएससीच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये आणि परीक्षांच्या बाबतीमध्ये जो तटस्थपणा असायला हवा किंवा जो राजकीय हस्तक्षेप नसायला हवा त्याबाबतच्या निर्णयापर्यंत सरकारला यावं लागेल. याचं कारण कुठलंही आंदोलन झालं किंवा ते आंदोलन राजकीय भूमिकांनी वाढवलं जातं आणि सरकार त्या निश्चितच एकंदरीतच या विद्यार्थ्यांमध्येच एकवाक्यता नसल्यामुळे आता प्रशासन देखील संभ्रमात पडणार हे मात्र निश्चित आहे. वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी तब्बल 26 तासांपासून अजूनही सुरूच आहे. काल सकाळी 7 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टेसह सर्व अधिकारी मतमोजणी करतायत. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत तर भाजपचे रणजित पाटील हे दुसऱ्या स्थानावर आहेत. आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी धीरज लिंगाडे यांना 3295 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता इथे कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि आता बातमी सविस्तर. छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन युवा सेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल करण्यात आलं होतं. याचे बॅनर देखील लावण्यात आले होते. मात्र आज सकाळी शिवाजी पार्क परिसरातले हे सर्व बॅनर अज्ञात व्यक्तीनं फाडून टाकलेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. दादर येथे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र या फेस्टिवलचे जे बॅनर संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात लागले होते हे का अज्ञात व्यक्तीकडनं फाडण्यात आलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे साईनाथ दुर्गे यांच्याकडनं या फेस्टिवलचं आयोजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे. 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिवल असणार आहे. मात्र या फेस्टिवलचे जे बॅनर्स या संपूर्ण परिसरात लावण्यात आले होते या बॅनर्सवरती आदित्य ठाकरे यांचे फोटो सुद्धा होते. मात्र हे बॅनर्स एका अज्ञात व्यक्तीकडनं जे आहेत हे फाडण्यात आलेले आहेत. त्यामुळे एक नवा वाद आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. नेमके हे बॅनर्स कुणी फाडले याचा शोध आता पोलिसांकडनं सुरू झालेला आहे. सीसीटीव्ही जे आहेत ते या संपूर्ण परिसरातील आता तपासले जाणार आहेत. ते एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर दादर येथे हा सुरू असलेला फेस्टिवलचे बॅनर्स फाडल्यामुळे एक नवीन वाद जो आहे हा होणार आहे. नेमकं हे बॅनर कोणी फाडले आणि एकीकडे हा कार्यक्रम जो आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाकडनं जो आहे हा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या बॅनर्सवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मुकेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता एक मोठी बातमी. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मागास विभागातून अर्ज करण्याची मुभा देणारा शासन निर्णय मॅटनं अवैध ठरवलाय. हा राज्य सरकारसह मराठा समाजाला मोठा धक्का मानला जातोय. मराठा समाजाचं आरक्षण आधी रद्द झालं आणि त्यानंतर आता हा दुसरा मोठा धक्का मराठा समाजाला मिळालाय. या संदर्भात राज्य सरकारने लढावं लागेल. आम्ही सगळेच या सगळ्या विषयात आम्ही एकत्र आहोत. मतभेद आणि राजकीय विषय बाजूला असावे. संघानं भाजप मंत्र्यांना आता कानपिचक्या दिल्यात. मंत्र्यांबाबत जनमानसामध्ये होणाऱ्या नकारात्मक चर्चेसंदर्भात संघानं गंभीर दखल घेतलेली आहे. भाजपच्या मंत्र्यांनी प्रतिमा जपायला हवी, त्यासोबतच मित्रपक्ष असणाऱ्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी देखील प्रतिमा जपायला हवी असं परखड मत संघानं मांडलंय. भ्रष्टाचार संपवण्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणालीचा वापर करण्यावर भर द्या अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.
आता सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या विकासकांना धडा शिकवण्यासाठी महारेरा मार्फत वॉरंट बजावले जात आहेत. यानुसार मुंबईसह पुणे रायगडमधील चुकार विकासकांना बजावण्यात आलेले वॉरंट हे प्रभावशाली ठरलेत. महारेरानं 118 प्रकरणांमध्ये विकासकांकडून 110 कोटी 56 लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल केलेली आहे. तर महारेरानं सनियंत्रण यंत्रणा सक्षम करण्याच्या हेतून डिसेंबरपासून वॉरंटचा आढावा घेण्यास सुरुवात केली. पालघर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि रत्नागिरी अशा 13 जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी स्मरणपत्र रवाना करण्यात आलेली आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पाढे म्हणणं ही मुलांसाठी तशी शिक्षाच. मात्र पालघरमधील 11 वर्षीय लाडक्या पालकर मात्र याला अपवाद ठरलेला आहे. 5वीत शिकणाऱ्या लाडक्यानं थोडके नव्हे तर तब्बल 125 पर्यंतचे पाढे तोंडपाठ केलेले आहेत. 11 वर्षीय लाडक्या चरीकोटबी येथील खंडीपाडा या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकतोय. नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी गणित पक्क असायला हवं असं शिक्षकांनी लाडक्याला सांगितलं आणि मग लाडक्यानं देखील जमेल तिथे जमेल तसे पाढे म्हणण्यास सुरुवात केली आणि 5, 10, 15 अशी मजल दर मजल करत थेट 125 पर्यंतचे पाढे त्याने तोंडपाठ केलेत. 99 के 99 99 टून 198 99 297 99 चौक 396 99 5 495 99 6 594 99 7 693 99 8 792 99 9 891 99 10 990 125 के 125 125 250 125 375 125 चौक 5 125 5 625 125 6 750 125 7 875 125 8 1000 125 9 1125 125 10 1250. माझे नाव लाडक्या लक्ष्मी पालकर. कितवीत आहेस तू? 5वी. सरांनी सांगितले नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा पास व्हायचं असेल तर गणित क्रिया करण्यासाठी फास्ट सोडवण्यासाठी मला खूप पाढ्यांची गरज असते. आज व मला 2 ते 125 पर्यंतचे पाढे सांगू शकतो. बिंबवण्याचा प्रयत्न केला का तुम्ही त्याच्यावर व्हायचे असेल ना तर तुम्हाला खूप मेहनत करायला लागेल. तर त्याच्यामध्ये हा जो लाडका आहे तो म्हणजे पटापट असं म्हणजे पाढे वगैरे लगेच पाठांतर करायला लागला. तर मला वाटलं काय ह्याच्याकडे थोडं जास्त टॅलेंट असेल किंवा काय असेल. मग त्याला मी सांगितलं आपण असं करू सोप्या पद्धतीने पहिल्या खेळण्याच्या उद्देशाने किंवा काय पण असं थोडंसं काही काम बिम असेल तेव्हा पण चला काम करता येईल ना, नुसतं कामच नाही करायचं त्याच्यावर दुसरं पण करायचं असं. मग चला पाढे पण सांगत जावा आणि काम पण करत जावा. असं करता त्यांच्यामध्ये पाढ्यांचा हा म्हणजे जो परवासारखा तो चालू झाला आणि आज हा 125 पर्यंत पाढे सांगतो. त्यांना पाढे बघता लिहून देतो आणि विद्यार्थी शाळा सुटली झाली तरी पण कुठे खेळायला गेले तरी म्हणजे खिशात आम्ही बघतो. आम्ही रस्त्याला आमच्या गाव असल्यामुळे आम्ही बघतो तर त्याच्या खिशातून काढून तो पाठ करत असतो. असे कुठे भेटला आमच्या एखादा रस्त्यात तिकडायला तरी पण भेटला तरी पण त्याचे कागद म्हणजे खिशात असतेच. आणि आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. महागाईमध्ये आता सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा फटका बसलाय. देशातील सर्वात मोठी दूध वितरक कंपनी अमूलनं पुन्हा एकदा आपल्या दुधाच्या किमतीत वाढ केली आहे. अमूलनं आपल्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केलेली आहे. अमूल कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात दरवाढीची माहिती दिली असून नवे दर हे आजपासूनच लागू करण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा ईमेल NIAला आलेला आहे आणि यानंतर देशातील विविध शहरांना अलर्ट जारी करण्यात आलाय. NIAनं मुंबई पोलिसांना अलर्ट केलेला आहे. ईमेल कर्त्यानं तो तालिबानी असल्याचा दावा केलाय. तर हक्कानी नेटवर्कच्या आदेशानुसार हा हल्ला घडणार आहे असा दावा करण्यात आलाय. या ईमेल नंतर इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनी देखील तपास सुरू केलेला आहे. $9 लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेत डमी उमेदवार बनून गेला. मात्र या युवकाला सुरक्षा रक्षकानं परीक्षेदरम्यान हॉलमध्ये झडती घेताना पकडलं. त्यामुळे परीक्षेचा पेपर देण्याऐवजी त्याच्यासह परीक्षार्थीच्या हातात बेड्या पडल्याचा प्रकार शिपाई पदाच्या परीक्षेत घडलाय. अविनाश गोमलाडू असं या डमी विद्यार्थ्याचं नाव आहे तर विकास शेळके असं मूळ विद्यार्थ्याचं नाव आहे.
या दोघांविरोधात MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून दोन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान डमी उमेदवार अविनाशची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 4,000 रुपये किमतीचे ATM ट्रान्समीटर, ब्लूटूथ डिव्हाइस, मक्खी एअरफोन आणि मोबाईल आढळून आलेला आहे। त्याचबरोबर मूळ उमेदवाराची कागदपत्र देखील अविनाशकडे सापडली आहेत। हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो बाहेरून प्रश्नांची उत्तरं मागवणार होता। आणि आता एक मोठी बातमी, मुंबईतल्या मडमधील बेकायदेशीर 49 स्टुडिओ ईडीच्या रडारवर आलेले आहेत। ईडीनं मुंबई पालिका प्रशासनाला अहवाल मागितलाय। उपायुक्त हर्षद काळे यांनी मड परिसरात असणाऱ्या 49 स्टुडिओ संदर्भात 5,000 पानांचा एक अहवाल करून चहल यांच्याकडे सोपवला होता। याशिवाय बेकायदेशीर स्टुडिओ प्रकरणात जर एखादा गुन्हा दाखल झाला असेल तर त्याचीही माहिती ईडीकडून मागवण्यात आलेली आहे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील ऐतिहासिक किल्ल्यावर मारहाणीची घटना घडली आहे। मुलं आणि मुलींच्या गटात ही मारहाण झाली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। या मारहाण प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलेली नाही। अंबरनाथमधील एक इंजिनियर तरुणाचा छंदच त्याचा जगण्याचा एक भाग बनलाय। या छंदामुळे त्यानं मोनोरेलमधील स्टेशन मॅनेजरची नोकरी सोडली। आता त्यानं बनवलेले रेल्वेचे हे मॉडेल्स प्रसिद्ध तर झालेतच, मात्र विविध ठिकाणाहून त्याला आता रेल्वे आणि इतर ऐतिहासिक वास्तूंचे मॉडेल्स बनवण्यासाठी मागणी केली जाते। आग्रा, नागपूर, दिल्ली, भोपाळ, मुंबई आणि देशाच्या विविध भागातील रेल्वेच्या कार्यक्रमात हे मांडलं गेलेलं आहे। सध्या रेल्वेनं त्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती बनवण्याचं काम दिलेलं आहे। अंबरनाथमधल्या या तरुणाची कला आपण पाहतोय। मॉडेल सनबोर्ड, कार्डबोर्ड आणि मोस्टली वेस्ट मटेरियल पासून बनवलेले आहे। आणि हे जे ऑर्डर्स आहेत मला रेल्वेकडून येतात, रेल्वेकडून बरेचसे ऑर्डर्स मिळतात। त्यांचे काही इव्हेंट्स असतात, त्यांचे प्रोग्राम्स असतात, त्यासाठी त्यांना मॉडेलची रिक्वायरमेंट असते। तर तसे मी त्यांना ॲज पर रिक्वायरमेंट ते मॉडेल्स बनवून देतो। आणि नुसतं रेल्वेच नाही तर आर्किटेक्चरल मॉडेलसुद्धा, आता रिसेंटली मी जे हॉस्पिटलचं जे एक मॉडेल आहे ते रिस्टोरेशनचं पण सुद्धा काम केलेलं आहे। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातील प्रमुख शहरांच्या आजच्या तापमानावर।